काल शिवरात्री होती ना, तर शिवरात्रीच्या उपवासाला ठरवलं होतं काही न खाता उपवास करायचा. पण कसलं काय दुपार झाली आणि पोटात कावळे ओरडायला लागले आणि मग केली गोड खीर खाल्ली. तर संध्याकाळी आम्ही जवळच असणाऱ्या महादेवाच्या मंदिरामध्ये दर्शनासाठी गेलो होतो. इतकी छान अशी रोषणाई तिथं केलेली होती. तर सकाळी वेळ नव्हता त्यामुळे संध्याकाळीच गेलेलो होतो. तर आणि पूर्ण गाभाऱ्यामध्ये सुद्धा फुलांची रास अगदी पसरलेली होती आणि शंभूलासुद्धा पूर्ण अलंकारकृत केलेलं होतं आणि खूपच छान, म्हणजे इतकं छान वाटत होतं तिथं. छान दर्शन झालं आणि त्याच्यानंतर आम्ही असा प्रसाद घेतला. तर केळी, चिक्की आणि थोडासा पेढा असा प्रसाद मिळाला. तर इथे ग्रुपच्या गप्पा चालू होत्या की थंडाई प्यायची का नाही, तर ठरवलं थंडाई प्यायची आणि मग आम्ही थंडाई प्यायची ठरवली. तिथे माझ्या मैत्रिणीनं काही घेतली नाही, पण ते भैया मात्र चिडवत होते की आता थंडाई पिलं की हसलं की हसतंच आहे, रडलं की रडतंच आहे. इकडेही थंडाई की नाही वर्षातून फक्त एकदाच मिळते आणि ती फक्त महाशिवरात्रीलाच मिळते. तर ह्याची टेस्ट ती खूप छान लागते आणि पोटातसुद्धा अगदी थंडगार लागते, ताकामध्येच काही असेल ते. आणि नंतर घरी आलो तर साबुदाणा वेगळं काहीतरी ट्राय करूयात म्हणून आज ही रेसिपी ट्राय केली. तर फक्त साबुदाणा घेतला आणि मिक्सरमधून काढला, त्याच्यामध्ये उकडलेलं बटाटे टाकलं, त्यानंतर जो पावडर टाकली, नंतर लाल मिरचीचं किंवा हिरवी मिरची तुम्ही जे काही असेल ते टाकू शकता. थोडंसं दही टाकलं आणि मीठ टाकलं आणि हे झाकून ठेवलं. तसं तर मी हे लाटून घेतलं थोड्या वेळानंतर आणि फ्रेंच फ्राईजसारखं करणार होते, पण उशीर खूप झालेला होता. परत मी आले आपल्या साबुदाणा वड्यावरच. खरं तर साबुदाणा वडे खायचे नाहीत आणि सारखं तेच होते म्हणून मी ह्याचा प्रयोग केला होता. पण नंतर उशीर झाला आणि मग मी ते कॅन्सल करून टाकलं आणि ह्याचेच वडे बनवले आणि छान असे कुरकुरीत मस्त वडे बनवले खिचडीसोबत. तर हे असे खरंच एकदम कुरकुरीत आणि टेस्टी बनले होते. तुम्ही सुद्धा असा प्रयोग करून नक्की पहा आणि तुमची शिवरात्र कशी गेली ते नक्की सांगा. भेटू आता पुढच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.